संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं श्रीसागुरन्तम् जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नवी फूल जैसे वृक्षास आले तुझ्या दर्शनेस विविध झाले हे श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ गुरु माझा निवृत्ती दयाळ धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ गुरु माझा निवृत्ती दयाळ दाखविले स्वज्वळ पद जेने दाखविले स्वज्वळ धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ दाखविले स्वज्वळ पद जेने केला उपकार तारिले ही दीन ज्ञाना ज्ञानांजन घालुनिया पाप ताप दैन जाय उठा उठी झालिया भेटी हरिदासाचे ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी तपतीर्थ जगी दान व्रत विढल विढल अखिल कोट ब्रह्मांड नायक जगतधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरदीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योगियांची माऊली विश्व माऊली ज्ञानोबर आहे अखिल विश्वाच्या रुद्रामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आपणा सर्वांचे श्रीगुरु असणारे आदरणीय प्रातस्मरणीय गंगागिरीजी महाराज रामगिरीजी महाराज या सर्वांच्या आशीर्वादाने चालू असलेला नामयज्ञ सप्ताह आणि आजचे आपल्या या सप्ताहाचा चौथा दिवस आहे बरोबर ना या चौथ्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेसाठी साक्षात श्री जगद्गुरु तुकोबरायांचा 5 चरणाचा अभंग चिंतनासाठी आपण निवडलाय विढल विढल आज चिंतनासाठी निवडलेला अभंग श्री जगद्गुरु तुकोबरायचा आहे आणि या अभंगाद्वारे तुकोबराय भगवंताच्या नामाचा महिमा आणि संताचा अधिकार स्पष्ट करता विढल विढल अभंगाच्या प्रथम चरणामध्ये प्रतिपाद्य विषय महाराज असं म्हणताय पाप ताप दैन जाय उठा उठी झालिया भेटी हरिदासाचे ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी तपतीर्थ जगेदान व्रत महाराज म्हटले या जगाच्या पाठीवरते ऐसे बळ नाही कैसे बळ पाप ताप दैन्य आणि जाय उठा उठी महाराज म्हटले पाप ताप दैन्य यासारखे जे विकारे जे त्रास देणारे घटक माणसाच्या जीवनामध्ये ते कुठल्या महात्म्याच्या कुठल्या व्यक्तीच्या कुठल्या घटकाच्या संयोगामध्ये गेल्याच्या नंतर ते निघून जातील पाप ताप दैन जाय उठा उठे झालिया भेटी हरिदासाची त्याचं उत्तर महाराज पहिल्या चरणात देतात ऐसे बळ नाही अनेकाची अंगी तपतीर्थ जगी दान व्रत महाराज म्हटले या जगाच्या पाठीवरती या त्रैलोक्यामध्ये कुठेही फिरा असं सामर्थ्य या जगाच्या पाठीवरती कुठं नाही ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी तपतीर्थ जगी दान व्रत तपामध्ये हे सामर्थ्य नाही ते तीर्थामध्ये सामर्थ्य नाही आणि दानामध्ये देखील सामर्थ्य नाही ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी तपतीर्थ जगी दान व्रत चरणी जे रजवंदी शुळपाणी नाचती कीर्तनी त्यांच्या माथा महाराज म्हटले त्या संत महात्म्यांचे चरण रज साक्षात जगाचा मालक भगवान पंढरदीश पांडुरंग परमात्मा ते सेवन करतो आणि नोवे नोवे त्यांच्या कीर्तनामध्ये नाचतो नाचती कीर्तनी त्यांच्या माथा भवतरावया उत्तम हे नाम भिजोने ते पावहात काही हे ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी
तपतीर्थ जगी दान व्रत. महाराज म्हटले की ऐसे बळ नाही. या जगाच्या पाठीवरती संत महात्म्यांच्या जीवनामध्ये असणारं जे बळ आहे, भगवंताच्या नामस्मरणामध्ये असणारं जे बळ आहे, ते या जगाच्या पाठीवरती कुठं नाही. महाराज म्हटले या त्रैलोक्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये, कुठल्याही घटकामध्ये, कुठल्याही स्थितीमध्ये तुम्ही जा, तुमच्या अंतर्मनाला समाधानाची परिच्छिन्न अवस्था ही प्राप्त होणार नाही. मग ते समाधान कुठल्या ठिकाणी मिळेल याचं उत्तर महाराज शेवटच्या चरणात सांगता. ये तुका मनी म्हणा झाले समाधान आणि देखिले चरण वैष्णवांचे. ऐसे बळ नाही अनेकाचे अंगे तपतीर्थ जगे दान व्रत. विडल विडल विठाला 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 विठाला. हा झाला अभंगाचा सरळ सरळ सुटसुटीत भावार्थ. गेले अनेक वर्षापासून भव्य दिव्य स्वरूपाने चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. मी म्हणालो महाराज 4 दिवस झाले तुम्हाला गावात येऊन, आमचा सप्ताह अखंड होऊन परत चालू झाला आहे की नाही? आणि तुम्ही अखंडतेचं नामस्मरण देताय. सांगा ना कुठल्या भावनेने तुम्ही बोलताय? याच्या अवस्थेवरती बोलत असताना तुमच्यासमोर मी एक सिद्धांत सांगतो, लक्षपूर्वक ऐका. एखादा वाघ असेल किंवा एखादा सिंह असेल, आपल्या गावचा नाही हा, कळतंय ना तुम्हाला? एखादा वाघ किंवा सिंह एखादी शिकार करण्यासाठी जर शिकारीला जायचंय तर तो 2 पावलं कुठे येतो? मागं येतो आणि मग 4 पावलं पुढे टाकतो. महाराज इथून मागं आमचा सप्ताह होत होता, पण इतक्या भव्य आणि दिव्यतेचा होत नव्हता. पण 4 वर्षाचा खंड पडल्याच्या नंतर आमच्या परमार्थामध्ये इतका उत्साह वाढलाय, त्या उत्साहाचा पार होऊ शकत नाही. म्हणून हा नाम यज्ञ उत्साह. काय उत्साह? तुम्ही म्हणाला महाराज उत्सव म्हणजे काय? उत्सव शब्दाचा अर्थ करत असताना संस्कृतवर असं सांगता, उत म्हणजे अधिक, उत म्हणजे आनंद आणि छव म्हणजे वाढणे. उत म्हणजे तुम्ही झोपले का काय? तुम्ही माझ्यावरती नाराज आहे का काही? तुम्ही जागे आहेत ना सगळे? हा मग ऐका, उत शब्दाचा अर्थ काय? आनंद. आणि छव शब्दाचा अर्थ होतो वाढणे. बघा आपल्या घरामध्ये सर्वसामान्य सकाळी जर दूधवाला आला आणि आपण दूध जर काढलं आणि ते गॅसवरती जर ठेवलं, गॅसवरती दूध ठेवल्याच्या नंतर समजा ते दुधाला खालून अग्नी प्रज्वलित केला आणि त्या दुधाकडं लक्षच नाहीये, ते दूध उतू गेलं आहे का नाही? आहे दूध तेवढंच आहे, सप्ताह तेवढाच, पण इथून माग तो कधी उतू गेला? पण महाराज 4 वर्ष थांबल्याच्या नंतर ह्या वर्षीचा जो सप्ताह आहे तो कळतंय ना तुम्हाला? उतू गेलाय. इतका आनंद आहे भव्य आणि दिव्यतेचा. खऱ्या अर्थाने आज चिंतनासाठी निवडलेला अभंग श्री जगद्गुरु तुकोबारायचा आहे. या अभंगाद्वारे श्री जगद्गुरु तुकोबाराय संत महात्म्याच्या जीवनामध्ये असणारी परिच्छिन्न अवस्था, त्या अवस्थेला प्राप्त झाल्याच्या नंतर महाराज म्हटले की कुठल्याही जीवाच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होईल. अशा भावाचा अभंग मी आपल्यासमोर चिंतनासाठी मांडलाय. माझ्या अभंगाला शब्दार्थाने पूजण्याच्या अगोदर अल्पसा 2 शब्दाचा परिहार देणे हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असते. या न्यायाने ग्रामदैवत भगवान हनुमंतरायाच्या कृपा आशीर्वादाने संपूर्ण ग्रामस्थ चितळी चित्त आळी, कळते ना तुम्हाला? जे स्वतःचं चित्त हे आळवून परमार्थाच्या दृष्टिकोनातून चाले, त्या गावाचं नाव चितळी. टाळी वाजवा एकदा. काय गावाचं नाव आहे? चित्त आळी म्हणून चितळी. अर्थामध्ये जर आपण अर्थ जर पाहायचं झालं तर किती मोठा अर्थ करता येईल. अहो परमार्थाच्या दृष्टिकोनातून संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. संसाराला आम्ही आलिप्त केलंय आणि परमार्थाच्या मार्गावरती चाललोय. त्या गावाचं नाव जर जगाच्या पाठीवरती सांगायचं झालं तर काय? बोला ना. तुम्ही झोपले का काय? तुम्ही नाराज आहे का माझ्यावरती? काही मी घरी जाऊ का? नाही ना? मग ऐका ना, बोला ना माझ्यासोबत. चितळी, त्या चितळी गावामध्ये चालू असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह खऱ्या अर्थाने एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमविला. महाराज म्हटले आहे एकट्याचा खेळ नाही, टाळ आहे तर बिना नाही, बिना आहे तर पक्वाज नाही, पक्वाज आहे तर गट्टी नाही, अशी अवस्था असते बहुतांशी गावामध्ये. इतका मोठा आनंद आणि त्या आनंदामध्ये सगळे साधक व्यक्ती, त्यामध्ये प्रामुख्याने असणारे आदरणीय श्री वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि गायन क्षेत्रामध्ये ज्यांचा मोठा अधिकार आहे आणि सामर्थ्याच्या दृष्टिकोनातून ज्यांनी परमार्थ क्षेत्रामध्ये आजपर्यंत आपला पाय हा घसरू दिला नाही, असे असणारे आदरणीय बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं नाव घेण्याची माझी पात्रता नाही. 4 दिवसापासून सगळे नाव ऐकतोय, आहे का नाही? त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आदरणीय आमचे
पवार बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांना देखील द्यावे तेवढे धन्यवाद. मृदुंगावरती साथ करण्यासाठी जे आहे ते असणारे आमचे आदरणीय अर्जुनजी महाराज नवले. अर्जुन महाराज या ठिकाणी पखवाज वाजवण्यासाठी आहे. आत्ताच ज्यांच्या मुखार विंद्यातून अतिशय गोड आपण एक चाल ऐकली. लोक म्हणतील कोण काय बोलले, कोण काय बोलले, काहीच नाही बोलले. ज्यांनी चाल सादर केली ते कुणाल महाराज. असे असणारे आदरणीय कुणाल महाराज बोलले असतील. खऱ्या अर्थाने पैठणवरतून या ठिकाणी आलेले आपल्या कार्यक्रमासाठी सातत्याने जे झटपट करताय असे असणारे आदरणीय माझ्यावरती नितांत प्रेम असणारे सचिनजी महाराज कदम असतील. त्याच पद्धतीने आमचे मंगेशजी महाराज वाघ असतील. त्याच पद्धतीने श्रीराम महाराज असतील, आमचे ओम महाराज असतील, आमचे विनेकरी बाबा असतील, चौदार बाबा असतील, पेटी मास्तर महाराज असतील. त्याच पद्धतीने इकडे उभे असणारे आपलं संपूर्ण गावचं बहिणी मंडळ प्रामुख्याने आमचे दादा रोज या ठिकाणी उभे असतात. पारायणाला आहेस, हरिपाठाला आहेस, काकड्याला आहे, आता कीर्तनाला देखील आहेस. मोठ्या परमार्थामध्ये बाज ठरवण्यासाठी असे दादा या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय आमचे नावकरी असणारे आदरणीय आजच जे कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आले, कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी असे असणारे अविनाश महाराज असतील. तसेच महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नावाची रोषणाई ही ज्यांच्या हातामधून दरवळते असे असणारे आमचे रोशनजी महाराज कडभाने या ठिकाणी आहेत. ते इगतपुरीवरतून या ठिकाणी आले. बघा या ठिकाणी एका गावचं कोणी नाही. आमच्या पुढं लावत असताना आळंदी लावलं जातं, पण विचार जर केला ना कोण कुठलंय कोण कुठलंय सांगताच येत नाही. आमचे ओम महाराज बार्शीवरतून आले, आमचे सचिन महाराज पैठणवरतून आले, आमचे सीताराम महाराज जालन्यावरतून आले, रोशन महाराज इगतपुरीवरतून आले. आता कोणाकोणाचं सांगायचं. या कार्यक्रमासाठी कुठून कुठून लोक आले. महाराज म्हटले हा कार्यक्रम हा असाच वाढत राहो ही भगवंताच्या चरणारविंदे विनम्र भावाने नतमस्तक हो. संपूर्ण ग्रामस्थ चितळीकर ग्रामस्थांच्या तन मन धनाच्या सहकार्याने हा सप्ताह या ठिकाणी पार पाडतोय. सर्वांच्या चरणारविंदे एकदा विनम्र भावाने माथा माझा टिकवतो आणि माझ्या अभंगाला सुरुवात करतो. विढल विढल आज चिंतनासाठी निवडलेला अभंग श्री जगद्गुरु तुकोबारायचा आहे. आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या जीवनामध्ये असलेलं सामर्थ्य हे प्रतिपादन करतात. पाप ताप दैण जाय उठावोठी झालिया भेटी हरिदासाचे. महाराज म्हटले की एकदा जीवनामध्ये हरिदासाची भेट झाली की पाप ताप दैन्य नावाचे जे विकार आहेत माणसाच्या जीवनातून निघून जातात. त्याने सिद्धांत मी तुमच्या समोर ठेवतो, लक्षपूर्वक ऐका. या जगाच्या पाठीवरती जर सर्वेक्षण जर केलं तर जीव देखील संताची इच्छा करतो, देव देखील संताची इच्छा करतो आणि संत देखील संताची इच्छा करता. विढल विढल तुम्ही जर म्हटले ना महाराज जीव का देवाची इच्छा करतो, जीव देवाची इच्छा का करतो याची परिच्छिन्न अवस्था, याची पर्याप्त अवस्थेवरती बोलायचं जर झालं ना, महाराज म्हटले जीव देवाची इच्छा करतो ती मुक्तीसाठी, कशासाठी, उद्धारासाठी. संत संतांची इच्छा करता ती अनुभवासाठी, आणि भगवंत संताची इच्छा करता ती आनंदासाठी. विढल विढल सांगा ना महाराज, या जगाच्या पाठीवरती सर्वेक्षण करत असताना तुम्ही सांगताय की संतामध्ये इतकं बळ आहे, इतकं बळ आहे, इतकं बळ आहे की त्या बळाच्या सामर्थ्यावरती पाप ताप दैन्य जाय उठा उठी अहो ते निघून जाता का? सांगा ना महाराज. नुसतं बोलून उपयोगाचं नाही, सिद्ध करून दाखवा. मी तुमच्यासमोर सिद्ध करण्यासाठी चालू आहे. ऐका. एक दिवशीचा प्रसंग आहे म्हणे. देवांची सभा भरली आणि त्या सभेमध्ये एक नृत्यांगणा नाचते. नाचता 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 म्हणे इंद्रदेव जे आहे त्या इंद्रदेवाकडून एक पाप घडलं. समोर नाचत असणाऱ्या त्या अप्सरेकडे पाहून अंतर्मनामध्ये कामवासना निर्माण आली. कोणाच्या? इंद्राच्या. जागेत तुम्ही सगळे माणसाने जागा असणं खूप गरजेचं आहे. मी बोलतोय ते समजतंय तुम्हाला, आहे की नाही? नाही तर बहुतांशी लोक काय मला सांगायचं एक असतं, महाराज लोक सांगताय का ते अर्थ वेगळाच काढतात. हे संत वाङ्मयाचा अर्थ काढणे इतकं सोपं नाही. महाराज म्हटले त्याला माणसाने जागा राहून कीर्तन ऐकावं लागतं, तर ते संत वाङ्मयावरती माणसाला कीर्तन समजतं. काय होतं दादा, कधी कधी सांगण्याचा भाव वेगळा असतो आणि लोक वेगळाच भाव घेऊन जातात. एक व्यक्ती होता आणि त्याला लोन करायचं होतं. कर्ज बाजारी झाला. आता बँकेमध्ये जायचं म्हणे, लोन करून आणू आपण. आणि बँकेमध्ये गेला आणि बँकेमध्ये गेल्याच्या नंतर आता लोन कशावरती घ्यायचं,
त्याने आपल्या पत्नीचे सोन्याचे दागिने हातामध्ये घेतले, एका पिशवीमध्ये टाकले आणि बँकेमध्ये गेला. आता बँकेमध्ये गेल्याच्या नंतर बहुतांशी गर्दी होती. 30-50 लोक त्या बँकेमध्ये आपलं आपलं कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि याला वाचण्याचा नाद होता. हा जिथं जाईल तिथं वाचायचा. तो बँकेमध्ये गेला आणि तिथं लावलेले सगळे फलक वाचायला त्याने सुरुवात केली. वाचता 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 अचानक हा उठला आणि एक बाकडं त्याला रिकामं दिसलं. कळतंय ना तुम्हाला? एक बाकडं रिकामावरती बसलं. त्या बाकड्याच्या जवळ गेला आणि त्या बाकड्यावरती झोपी गेला. आता बँकेचा कार्य कालावधी संपला, सगळे लोक सगळे निघून गेले. हा त्या बाकड्यावरती झोपला हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. ते बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा वगैरे बंद करून टाकला. 5, 6, 7, 8 वाजले रात्रीची. याला जाग आली आणि जाग आल्याच्या नंतर याने पाहिलं आपण कुठे म्हणे दुपारी बँकेत आलो होतो, अजूनही बँकेतच आहे. आणि आतमधून याने दरवाजा ठोकायला सुरुवात केली. दन दन दरवाजा ठोकत होता. बाहेर सिक्युरिटी गार्ड उभा होता. सिक्युरिटी गार्ड म्हणे अरे दरवाजाही मीच बंद केलाय, चोर आतमध्ये गेला कसा? पण आतमध्ये चोर नक्कीच आहे म्हणे. काय करावं काय करावं प्रश्न पडला त्याला. आणि त्या अवस्थेमध्ये त्याने पोलिसांना बोलवलं, बँकेच्या मॅनेजरला बोलवलं आणि सगळे तो दरवाजा खोलण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित आहे. हातामध्ये कोणाचं शस्त्र आहे, कोणा अस्त्र घेऊन उभं आहे. किती चोर असतील कोणाला काय माहिती. आता दार ठोकण्याचं काम चालू आहे. अचानक एक एक कुलूप खोललं, ते कडे दरवाजे खोलले आणि आतमध्ये तो व्यक्ती पाहिला आणि त्याने त्या कर्मचाऱ्यांना शिव्या द्यायला सुरुवात केल्या. त्याने का हो समजतं का तुम्हाला काय? मी बँकेमध्ये लोन करण्यासाठी आलो होतो, मूर्खावाने तुम्ही मला आतमध्ये बंद ठेवून निघून गेले. तुम्ही काय मूर्ख आहे का तुम्ही? बँक काही झोपण्याची जागा आहे का? ते म्हणे हे बघा याच्यामध्ये माझी काहीच चुकी नाही. म्हणे चुकी नाही म्हणजे आम्ही सांगितलं की तुम्हाला झोपायला? हो म्हणे तुम्हीच सांगितलं. कसं काय सांगितलं? तुम्ही म्हणे हे फलक वाचा सगळे. पहिला फलक वाचला, दुसरा वाचला, मॅनेजरला स्वतःला वाचायला लावलं. त्याने सगळे फलक वाचले. ते म्हणे तुम्ही येडे का हो काय म्हणे? एका तरी फलकावर कुठं लिहिलंय का इथं आल्याच्या नंतर माणसाला झोपावं लागतंय तर तुमचं काम होईल? तो म्हणे हे बघा मॅनेजर साहेब, मी तुमच्यासोबत प्रामाणिकपणाने चांगलं बोलतोय, तुम्ही देखील चांगलं बोललं पाहिजे. याच्यात माझी काही चुकी नाही, सगळी तुमच्या बँक अधिकाऱ्यांची चुकी. तो म्हणे कसं काय चुकी? म्हणे 3ऱ्या क्रमांकाचा फलक वाचा. काय फलक आहे? यहा सोने से लोन मिळताय. कळते ना तुम्हाला? यहा म्हणजे अर्थाचा गैरअर्थ काढल्याच्या नंतर इतकी फजिती होते. म्हणून तुमच्या समोर मी सांगतोय अभंगाचा भाव हा शुद्ध आहे आणि त्या शुद्ध विचाराने त्या अभंगाचा भाव आपण घेऊया. विढल विढल आणि इंद्राची सभा भरली आहे. त्या सभेमध्ये एक नृत्यांगणा नृत्य करते. त्या अवस्थेमध्ये अंतर्मनामध्ये वाईट विचार निर्माण झाला आणि त्या नृत्यांगणाच्या जवळ गेले इंद्रदेव आणि तिला स्पर्श केला. आणि स्पर्श केल्याच्या नंतर त्याच्याकडून दोष घडला. जया अंगी मोठे पण तया यातना कठीण. महाराज म्हटले ज्याच्या अंगामध्ये मोठंपण आहे ना त्या माणसाच्या जीवनामध्ये यातना असतात. पण काम क्रोध लोभ या विकारांनी माणसाच्या अंगावरती जर झडप घातली तर महाराज म्हटले मनुष्याला अधोगतीला जावं लागतं. आणि सगळ्या देवांनी सभा भरवली. इंद्रदेव तुमच्याकडून करू नये ते कृत्य घडलंय आणि त्या कृत्याच्या जोरावरती स्वर्गामध्ये असणारं जे अमृत आहे पंचामृत की जे पिल्याच्या नंतर मनुष्य अमर होतो, मेलेला मनुष्य जिवंत होतो, ते पंचामृत दूषित झालं. कोणतं अमृत? अमृत बोलले नाही सांगत मी. पंचामृत दूषित झालं. आणि पंचामृत दूषित झाल्याच्या नंतर सगळ्या देवाने सांगितलं इंद्रदेव एक तर पद खाली करा नाहीतर अमृत तरी शुद्ध करा. असं म्हटल्याच्या नंतर हा फॅन बंद करा, त्याची सगळी हवायची तिथे. एक तर पंचामृत तरी शुद्ध करा नाही तर पद तरी खाली करा. काय करावं काय करावं? इंद्रदेवाला आता चिंता लागली. म्हणे काय करू काय करू काय करू? त्यांनी नारद महर्षींचा धावा केला आणि नारद महर्षी प्रगट झाले. नारायण नारायण असं म्हटल्याच्या नंतर नारद महर्षी प्रगट झाले. इंद्रदेवाने नारद महर्षींचे चरण धरले आणि सांगितलं महाराज करू नाही ते कृत्य माझ्याकडून घडलंय. पंचामृत नावाचा जो घट आहे ते अमृत दूषित झालंय. सांगा ना महाराज. सगळ्या देवांनी निकाल काढलाय, सगळ्यांनी एक यादी काढली आहे. इंद्रदेव एक तर पद खाली करा नाहीतर अमृत शुद्ध करा. सांगा ना अमृत कसं शुद्ध होईल? नारद महर्षी म्हटले सोपं आहे म्हणे, काही करायची गरज नाही. मृत्यू लोकामध्ये एक पंढरपूर नावाचं गाव आहे आणि त्या पंढरपूरच्या जवळ काहीशा मैलावरती एक मंगळवेढे नावाचं गाव आहे. कुठलं गाव? कुणाला सांगताय? तुम्ही झोपले नाही ना? मला शंका येते हो. इंद्रदेवाला नारद महर्षी बोलताना बोलत बोलत असताना सांगितलं मृत्यू लोकामध्ये एक पंढरपूर नावाचं गाव आहे. त्या पंढरपूरच्या जवळ एक मंगळवेढे नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये संत चोखोबाराय नावाचे संत राहता. त्यांच्या संगतीत जा, हे अमृत शुद्ध होईल.
देवसंताची इच्छा करता इथं आपण बोलतोय, लक्षपूर्वक ऐका. आता दलमदलचा प्रवास करता करता हातामध्ये गड घेतला. स्वर्ग लोकामधून इंद्रदेव मृत्यू लोकामध्ये आले. पण राजवैभवामध्ये या मृत्यू लोकात कसं चालावं? आपल्या शरीरावरचे आभूषण बदलले, हातामध्ये गट तसाचे, आणि मंगळवेढ्या गावामध्ये प्रगट झाले. आणि त्या ठिकाणी एक माता माऊली अशी रस्त्याने चालली होती, पाणपस्त होती ते. आणि जात असताना इंद्रदेव त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले आणि प्रश्न विचारला, इथं चोखोबराय नावाचे संत कुठं राहता? उपेक्षात्मक दृष्टिकोनातून ती माता माऊली बोलली, इथं चोख्या राहतो. अधिकार नाही बरं का माझा, त्या स्त्रीच्या मुखारविंदातले शब्द सांगतोय. अहो तू काय संत आहे का म्हणे? अहो मेलेले जनावर जो ओढतो त्याला तुम्ही संत म्हणताय. बरं पाहुणं काय काम काढलं त्याच्याकडं तुम्ही? काय नाही म्हटलं, तुम्ही सांगा ते कुठं राहता. अहो आता 5 मिनिटापूर्वी म्हणे गावातल्या जो सावकार आहे ना, त्या सावकाराची गाय मेली म्हणे. त्या गायीच्या पोटाला चराड बांधलंय, आपल्या कमराला बांधलंय, ओढत ओढत म्हणे गावाच्या बाहेर घेऊन गेलाय. जा म्हणे, की जमिनीवरती ज्याचा ओरखडा उमटलाय ना त्याच्या पावलावरती चालत जा, त्याचा तुम्हाला पत्ता भेटून जाईल. इंद्रदेवाच्या मनामध्ये उपेक्षात्मक भावना निर्माण झाली. अरे मी इंद्रलोकाचा राजा आहे आणि मेलेले जनावर जो नेऊन ओढतो त्याच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर हे अमृत शुद्ध होईल. नारद महर्षी काही वेळे तर नाही ना म्हणे. पण ठीक आहे, पद वाचवण्यासाठी इंद्रदेव चालताय. चालता 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 अचानक नाकाला असं वाईट खराब वास आला, दुर्गंधी आली. नारद महर्षीने दोनही हात तोंडाला लावले, गट खाली ठेवला आणि दोनही हात तोंडाला लावले. इतका खराब वास, मेलेल्या जनावराचा वास येऊ लागला. काय प्रकारे काही समजेना. पण समोर एक व्यक्ती उभा आहे, अंगावरती घालण्यासाठी चांगले कपडे नाही, 2-4 ठिकाणी धोतराला गाठणी मारलेला आहे, अंगावरच्या सदऱ्याला 4-5 ठिकाणी भोकं पडलेले आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळे, कपाळावरती गोपीचंद आहे, कानामध्ये कुंडल घातलेलं आहे आणि माथ्यावरती भला मोठा पागोटा घातलाय. गालावरती स्मित हास्य, तेज आहे ते भजनाचं आहे. आणि समोर असणाऱ्या व्यक्ती बघितला, अरे हाच चोखोबा असला पाहिजे. पण याच्या संगतीमध्ये जावं तर कमीपणा येईल. काय करावं? एक आंब्याचं झाड होतं आणि त्या आंब्याच्या झाडावरती इंद्रदेव वरती जाऊन बसले. आपला जो शेला होता तो असा नाकाला लावला, वास येत होता. 5 मिनिटाचा प्रकार घडला आणि त्या अवस्थेमध्ये समोर घडणारा संपूर्ण वृत्तांत इंद्रदेव बघताय. माझ्या चोखोबराईने जी गायी आता काही कालावधीपूर्वी जिने आपला देह प्राण केला होता, त्या गायीला ओढत ओढत त्या शेताच्या काठावरती घेऊन आले होते. सुसाट रस्ता होता आणि त्या ठिकाणी आणले. कमरा इतका खड्डा खोंडलाय आणि त्याच्यामध्ये त्या गोमातीला टाकताय. घरामधून आपल्या पत्नीचं एक वस्त्र आणले, ते वस्त्र टाकताय. कुंकू आणले, त्या कुंकूने तिला पुसताय. एका हातामध्ये गडवा घेतलाय पाण्याचा आणि त्या पाण्याने ते गोमातीला पुसताय. आणि पुजल्याच्या नंतर आशीर्वाद घेतला. म्हटले, माय आजपर्यंत म्हणे तुझा माझा काही ऋणानुबंध आला नाही म्हणे. ज्याच्या घरामध्ये दूध दिले त्याने तुला आलिप्त केलं ग म्हणे, त्याने तुला वाईट वाळीमध्ये टाकलं, मेल्याच्या नंतर तुझं काम संपल्याच्या नंतर बाजूला टाकलं म्हणे. पण ज्या गावामध्ये मी राहतो त्या गावातल्या पाटलाला तू जगवलंय आणि तो पाटील गावाला जगवतोय. तुझा अंतसंस्कार करणं हे माझं कर्म प्राप्त आहे. त्या गोमातेचं कर्म प्राप्त चोखोबराय करताय. आणि ज्या पद्धतीने मनुष्य गेल्याच्या नंतर आपल्याकडे भजन करता का नाही तुमच्याकडं? करत नसले तरी कीर्तनापुरतं हो म्हणायचं असतंय. करता ना? भजन लावलं जातं. चोखोबराय एका शिळेवरती जाऊन बसले, हातामध्ये चिपळा घेतल्यानं भजन करताय. इतकं गोड चोखोबरायच्या मुखरविंदातलं भजन आहे. हरी श्री विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला. हरि ओम विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठल. इतकं गोड भजन चालू आहे. त्या भजनाचा परिपाक तुमच्या समोर सांगू का? आता काही कालावधीपूर्वी जी गोमाता ओढून आणली होती, मृत घोषित केलेली होती, चोखोबराय भजन करताय. आणि ज्या गोमातेचा अंतसंस्कार केलाय त्या गोमातेने उठून बसावं आणि भजन करावं. विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठल. पर्याप्त अवस्था प्राप्त झाली. अहो जो नाकाला दुर्गंधीचा वास येत होता तो वास हा बदलला आणि तो सुगंधामध्ये परिवर्तित झाला.
त्या ठिकाणी सुगंधित कस्तुरीचा ज्या पद्धतीने वास येतो तसा वास दरवळू लागला. इंद्रदेवाने नाकाला लावलेला रुमाल खाली काढला आणि वास घेतला. म्हणे अचानक कस्तुरीकडून वास यायला लागला. ही अवस्था आहे. डोळ्याने घडणारा संपूर्ण वृत्तांत पाहताय. चोखोबराच्या अंतर्भूत मनामधून दिव्य तेज बाहेर निघतंय आणि अचानक हातामध्ये पंचामृत नावाचं जे अमृत दूषित झालंय, चोखोबराच्या भजनाच्या तालामध्ये ते अमृत शुद्धपणाला प्राप्त झाल्याचं जाणवलं. युटर्न वाढला. कुठं? गो टू इंद्रपुरी. इंद्रपुरीला गेले. इंद्रपुरीला गेल्याच्या नंतर सगळ्या देवांच्या समोर गेले. काय म्हटले होते? म्हणे तुम्ही मला एक तर पंचामृत शुद्ध करा, नाही तर पद खाली करा. हे बघा अमृत शुद्ध करून आणलं. असे राजगादीच्या दिशेने इंद्रदेव चालायला सुरुवात केली. चालता 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 सिंहासनावरती बसणार. तेवढ्यात अचानक पंचामृतापैकी एक अमृत परत दूषित झालं. देव म्हटले, इंद्रदेव या खाली, या नका बसू. काय झालं? म्हणे अहो 4 अमृत शुद्ध झाले, एक अमृत दूषित आहे. पुन्हा नारद महर्षींचा दावा. नारद महर्षी म्हटले, इंद्रदेवा, अहो ज्या महात्म्याच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर इंद्रपद जे तुमचं आहे ते पद तुमचं रक्षण होतंय. अहो या जगाच्या पाठीवरती जे अमृत आहे की जे अमृत पिल्याच्या नंतर मेलेला मनुष्य सुद्धा जिवंत होतो, ते अमृत एका सर्वसामान्य माझ्या चोखोबराच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर शुद्धपणाला प्राप्त झालं. ज्या महात्म्यामुळं आपलं इंद्रपणाचं इंद्रलोकीची राजगादी वाजते, त्या महात्म्याच्या चरणावरती तुम्ही साधा माथा सुद्धा टेकवला नाही. त्यामुळं हा काय झालाय? पंचामृताचा घट दूषित झालाय. पुन्हा तुम्हाला मंगळवेढ्यामध्ये जावं लागेल. पुन्हा तोच परिहार. पुन्हा इंद्रदेवाने चालायला सुरुवात केली. चोखोबरा त्या ठिकाणी भजन करताय. नारद महर्षी गेले आणि त्या भजनाच्या तालामध्ये चोखोबराच्या चरणार विंदे नतमस्तक झाले. आपला माथा त्यांच्या चरणावरती ठेवला आणि ती अवस्था तुकोबरायाने पाहिली. काय म्हटले तुकोबराय? अभंगाचं प्रथम चरण. पाप ताप दैन्य जाय उठवूटी, 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 ताप ताप दैन्य जाय उठवूटी, पाप ताप दैन्य जाय उठवूटी, पाप ताप दैन्य जाय उठवूटी. झाल्या भेटी हरिदासाची, झाल्या भेटी हरिदासाची, झाल्या भेटी हरिदासाची, झाल्या भेटी हरिदासाची. ऐसे बळ नाही अनेकाचं, ऐसे बळ नाही अनेकाचं, ऐसे बळ नाही अनेकाचं, ऐसे बळ नाही अनेकाचं. महाराज म्हटले, पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झाली या भेटी हरिदासाची. कोणाची भेट? तुम्ही झोपले काय? संतांची वेळ झाल्याच्या नंतर महाराज म्हटले, पाप ताप दैन्य हे विकार माणसाच्या जीवनामधून निघून जातात. आवड साक्षात इंद्रदेवाला सुद्धा शुद्धपणाला प्राप्त होण्यासाठी, आपल्या जीवनातले हे विकार घालवण्यासाठी ज्यांच्या संगतीमध्ये जावं लागलं, महाराज म्हटले त्यांचं नाव संत आहे. पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झाली या भेटी हरिदासाची. महाराज म्हटले, का हरिदासाची भेट आमच्या जीवनामध्ये इतकी कल्याणकारी आहे? ती हरिदासाची भेट एकदा का आमच्या जीवनामध्ये झाली तर काय अवस्था प्राप्त होईल? महाराज म्हटले, अहो देवापर्यंत पोहोचण्यासाठीचं साधन सांगितलं. काय साधन आहे? हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. महाराज म्हटले, देवप्राप्ती करायची असेल तर जगाच्या पाठीवरती संत संघामध्ये मनुष्याला जावं लागतं. तुम्ही म्हणाला महाराज संत संघामध्ये गेल्याच्या नंतर मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्तता होते का?
महाराज म्हटले संत संगतीमध्ये मनुष्य गेल्याच्या नंतर भगवंताची प्राप्तता होते का नाही याच्या पर्याप्त अवस्थेला सांगू का? साक्षात जो व्यक्ती संत संगतीमध्ये जातो तो देव स्वरूप होतो. विढल 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 सांगा ना महाराज. या जगाच्या पाठीवरती सर्वसामान्य अवस्थेला बोलत असताना तुम्ही बोलून गेले की जो व्यक्ती संत संगतीमध्ये जातो त्या व्यक्तीला भगवंताची प्राप्तता होते, याच्यामध्ये नवल नाही. तर तो व्यक्ती साक्षात देव स्वरूप होतो. काय अधिकाराने तुम्ही बोलले हो? आजपर्यंत एखादा व्यक्ती संत संगतीमध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या जीवनामध्ये उद्धार झाला याचं तुमच्या अधिकारात्मक दृष्टिकोनातून किंवा तो देवपणाला प्राप्त झाला असं तुमच्याकडे उदाहरण आहे का हो? आहे ना, उदाहरण आहे म्हणून तर तुमच्या समोर बोलते. महाराज म्हटले ही अवस्था आहे. पाप ताप दैन जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासाची. एकदा की माणसाच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्तता होण्यापेक्षा संत संगत ही गरजेची आहे. महाराज म्हटले जर एखाद्या वेळेला तुम्ही भगवंताची पूजा करत असाल ना आणि त्या अवस्थेमध्ये जर जगाचा मालक का वरती ज्यांची कृपा आहे ते संत महात्मे तुमच्या अंगणामध्ये आले तर माणसाने एक वेळेला देवाची पूजा बाजूला ठेवावी, अगोदर संत महात्म्याला पूजावं. देव सारावे परते संत पूजावे अरे का महाराज संत अगोदर पूजले पाहिजे याच्या अधिकारात्मक दृष्टिकोनातून बोलताय तुम्ही. अहो देवाला बाजूला काढायचं याचं कारण सांगू का? या जगाच्या पाठीवरती देवाचं अस्तित्व सांगणारे हे संत आहे. अहो देव सुद्धा समाजाला ज्यांच्यामुळे समजलं त्यांना कोण म्हणता? संत म्हणता. नाही देवाचं काय अस्तित्व आहे? साक्षात भगवंत सांगताय अनिला नावा रूपा ये तुका म्हणे झाला सोपा. साक्षात तुकोबरायने भगवंताची आसीमा महिमा हा भगवंत असा दिसतो सुंदर इथे ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरांतर हे चिदान राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपळ. हा जगाचा मालक असा दिसतो याची ओळख कोणी सांगितली? संतांनी सांगितली. महाराज म्हटले संत संघाविषयी भगवंताची प्राप्तता होऊ शकत नाही. सांगा ना महाराज. बोलत बोलत असताना तुम्ही असे म्हणून गेले की एकदा की मनुष्याच्या जीवनामध्ये संत संगत झाली की ती संत संगत झाल्याच्या नंतर भगवंताची प्राप्तता होते, याच्यामध्ये नवल नाही. तर जो व्यक्ती संत संघामध्ये जातो तो व्यक्ती देवरूप झाल्याशिवाय राहत नाही. सांगा ना महाराज कुठल्या अधिकाराने बोलले? उदाहरण सांगतो, एकदा भजन करा विढल विढल. सांगा ना महाराज. या जगाच्या पाठीवरती संत संगतीमध्ये गेल्याच्या नंतर देवाची प्राप्तता माणसाच्या जीवनात होते, याच्यात नवल नाही. पण जो व्यक्ती संत संगतीमध्ये जातो तो व्यक्ती देव झाल्याशिवाय राहत नाही. ऐका, पहिला सिद्धांत तुमच्या समोर ठेवतो. संत एक तर कोणाच्या जीवनामध्ये गेल्याच्या नंतर कोणाला बिघडवत नाही. ऐका, हा संत जीवनात आल्याच्या नंतर कोणी बिघडत नाही, पण संत जीवनामध्ये आल्याच्या नंतर बिघडलेला सुधारल्याशिवाय राहत नाही. विढला विढला. अहो कितीही हीन कुळामध्ये मनुष्याचा जन्म झालेला असू द्या, किती वाईट वर्गामध्ये मनुष्याचा जन्म झालेला असू द्या, पण संत कृपा केल्याशिवाय राहत नाही. धरी अवतार. महाराज म्हटले भगवंत फक्त कृपा करतो, मनुष्याला जन्माला घालतो, पण भगवंतापेक्षा ज्यांचे आपल्यावरती असीम आघात काय उपकार आहे त्यांचं नाव संत आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धार या आले दीन जना. महाराज म्हटले उद्धार करण्यासाठी संत महात्म्यांच्या किंवा जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे. महाराज म्हटले या जगामध्ये जे जो जो वर्ग आधमगतीला प्रवास करतोय, वाईट मार्गाला प्रवास करतोय, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कल्याण निर्माण करण्यासाठी जे येतात त्यांचं नाव संत आहे. विढाला महाराज म्हटले त्यांचं नाव संत आहे. आणि मग सांगा ना महाराज, आजपर्यंत संताच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर देवस्वरूपाला मनुष्याच्या जीवनामध्ये प्रागट्य झाला असं एखादा व्यक्ती सांगा. तुम्ही खूप नवलाने सांगताय की पाप ताप दैन जाय उठा उठी हे भिकार माणसाच्या जीवनातून निघून जाता. झाली या बेटी हरिदासाची कोणाच्या जीवनात झालं? ऐका, लक्षपूर्वक ऐका. कच्छ मच्छ वराह वामन परशु नरसिंह बुद्ध राम कृष्ण हरी कलकी किती अवतार झाले मोजले का तुम्ही? नाही मोजले. आहे का? भागवतकाराने 27 सांगितले आणि वारकरी संप्रदायाने 10 मान्य केले. त्या 10 अवतारांपैकी एक अवतार आहे, त्याचं नाव बुद्ध. कुठला? बुद्ध अवताराला साक्षात भगवान विष्णू प्रगट झाले आणि प्रगट झाल्याच्या नंतर पण ते संत स्वरूपाने प्रगट झाले. बुद्ध अवतार हा साधूचा आहे. कुणाचा?
साधू स्वरूपाला साक्षात भगवान विष्णू प्रगट झाले. ऐका, संत जीवनामध्ये आल्याच्या नंतर मनुष्य अधोगतीला जात नाही, पण अधोगतीला गेलेला व्यक्ती हा ऊर्ध्व गतीला गेल्याशिवाय राहत नाही. साक्षात भगवान बुद्ध काम क्रोध मद मत्स्य मोह अहंकार माया संपूर्ण गोष्टींचा त्याग केला आणि त्याग केल्याच्या नंतर या ब्रह्मांडाची प्रदक्षिणा करताय, या तीर्थाटनाची प्रदक्षिणा करताय, संपूर्ण राजवैभवाचा त्याग केला. धन दौलत पैसा अडका इस्टेट प्रॉपर्टी गाडी बंगला राजवैभव संपूर्ण त्याच्यावरती पाणी सोडलं आणि साधूपणाला प्राप्त झाले आणि जगाचं कल्याण करण्यासाठी साक्षात भगवान विष्णू स्वरूपाला प्रकट झालेल्या भगवान बुद्ध हे तीर्थाटन करताय आणि तीर्थयात्रा चालू आहे. चालता 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 म्हणे एक दिवशीचा प्रसंग आहे. सूर्यनारायण हा माथ्यावरती आलेला होता. दुपारचा प्रहर होता आणि त्या प्रहराच्या अवस्थेला पोटामध्ये भूक लागली. आता कुठेतरी काहीतरी खावं, कुठेतरी काहीतरी न्याहारी करावे. अहो इतकं ऊन लागत होतं, कुठेतरी सावलीला बसावं. या दृष्टिकोनातून एका आमराईमध्ये भगवान बुद्ध हे वास्तव्यासाठी थांबले आणि ज्या वास्तव्य ती आमराई ज्या प्रदेशामध्ये होती त्या प्रदेशाचं नाव होतं वैशाली नावाचं नगर. कुठलं नगर? वैशाली नावाच्या नगरामध्ये भगवान बुद्ध एका आमराईमध्ये वाम कक्ष घेण्यासाठी पोहोचले होते आणि त्या अवस्थेमध्ये म्हणे ती आमराई कुणाची होती तर ती आमराई एका वेश्येची होती. कुणाची? आणि त्या वेश्येचं नाव होतं आम्रपाली. काय नाव होतं? आम्रपाली नावाची वेश्या. आणि त्या वेश्येची ती आमराई आहे. आपल्या आमराईमध्ये साक्षात भगवान विष्णूचा अवतार असणारे भगवान बुद्धही आले. इतका आनंद झाला. संत येते घरा तोची दिवाळी दसरा. महाराज म्हटले संत येते घरा. अहो या जगाच्या पाठीवरती आजपर्यंत माझ्या घराच्या दिशेने माझ्या आमराईमध्ये एका माझ्या प्रदेशामध्ये आजपर्यंत कुण्या पुरुषाने असं पाय सुद्धा ठेवला नाही. साक्षात भगवंत माझ्या अंगणामध्ये येता, साक्षात साधू स्वरूपाला प्रगट झालेले भगवान बुद्ध माझ्या अंगणामध्ये आले. इतका आनंद झाला. आनंद पोटात माईना. अहो पूजेचं ताट तयार केलं त्या आम्रपालीने आणि ताट तयार केल्याच्या नंतर भगवान बुद्धांची मानस पूजा करण्यासाठी त्या आमराईमध्ये गेले. भगवान बुद्ध त्या ठिकाणी बसलेले आंब्याला पाठ लावून. आम्रपाली समोर आली. ऐका, वेश्या होती पण तिच्या जीवनामधलं वैशिष्ट्य तुमच्या समोर सांगतो. आम्रपाली ही वेश्या होती. कशामुळं? वेश्येच्या पोटाला जन्म घेतला म्हणून समाज वेश्या म्हणायचा. पण किती पावित्र होती. तिचं पावित्र्य सांगायचं जर झालं ना, चैत्राच्या महिन्यामध्ये काय करायचं म्हणे, कुठल्याही झाडाचं एक फुल तोडायचं आणि कडक उन्हामध्ये ते फुल वाळवायचं. कुठल्याही झाडाचं घ्या. चैत्राच्या महिन्यामध्ये कुठल्याही झाडाचं फुल तोडायचं, ते कडक उन्हामध्ये वाळवायचं आणि ते फुल त्या आम्रपालीच्या हातामध्ये द्यायचं. सुकलेलं फुल तिने जर हातामध्ये ठेवलं, मूठ बंद केली, परत हात खोलला ना, सुकलेलं फुल प्रफुल्लित होतं. इतकी ती पवित्र होती. अहो जर तिने पान जर खाल्लं ना, ते पान खाल्याच्या नंतर तोंडामध्ये चावलेला जो रस आहे तो गिळत असताना म्हणजे तिच्या कंठामधून बाहेर दिसायचं. इतकी सुंदर होते. तिच्या जीवनामध्ये इतकं पावित्र्य होतं. पण फक्त वेश्येच्या पोटाला जन्माला आली म्हणून समाज वेश्या म्हणायचा. म्हणून समाज वाईट दृष्टिकोनातून पाहायचा. सर्वसामान्य जीवावरती लागलेलं लांछन ही हटवण्यासाठी भगवंत उद्धार करण्यासाठी किंवा संत महात्मे उद्धार करण्यासाठी येतात. आम्रपाली पूजा करण्यासाठी भगवंताच्या समोर आली आहे. आपल्या हाताने भगवंताच्या कपाळाला तिलक केलाय आणि तिलक केल्याच्या नंतर हातामध्ये फुलं घेते, चरणावरती वाहते, एका हातामध्ये पाणी घेते, पायाने पदसेवा करते आणि दर्शन घेतल्याच्या नंतर अंतर्मनातली इच्छा तिने ओळखून घेतली की साक्षात भगवंत आपल्या दारामध्ये आलाय आणि भुकेने व्याकुळे आपण त्याला जेवण अन्न ग्रहण करण्यासाठी दिलं पाहिजे. ऐका ना स्वामी, मी तुमची पूजा केली याच्यात नवल नाही. माझी अशी इच्छा आहे तुम्ही माझ्या महालामध्ये यावं, माझ्या शयन कक्षाकडे यावं, माझ्या घराच्या दिशेने यावं आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्ही जेवण ग्रहण करावं. उन्हामध्ये चालून आलेले भगवान बुद्ध जे निराश झाले होते त्यांच्या तोंडावरती स्मित हास्य आलं आणि सांगितलं, आम्रपाली मी तुझ्या घरी यायला तयार आहे म्हणे. असा आंब्याला पाड लागला होता. जो झाडाला आंबा आला होता ना, तो पाडाला लागला होता. पिवळा धडक झालेला आंबा. आणि आम्रपालीने विचार केला
अहो आमरसाचा सीझन आहे, मग दुसरं कशाला काय जेवण तयार करायचं, आमरसच करू ना. भगवान बुद्ध म्हटले आम्रपाली ऐक म्हणे, मी एकटा नाही, माझ्यासोबत 500 शिष्य आहे. माझाही स्वयंपाक करावा लागला आणि त्यांचाही करावं लागलं. सगळ्या गावातल्या दासींना सांगितलं, सगळ्यांनी स्वयंपाक तयार केला, निमंत्रण पाठवलं. महाराज स्वयंपाक पूर्णत्वाच केलाय, तुम्हाला जेवण करायला यायचंय असं निमंत्रण दिलं. आणि भगवान बुद्ध आम्रपालीच्या घराच्या दिशेने निघाले. 500 शिष्य विचार करत आहे. एकाने विचार केला आणि शंका काढली, म्हणे ज्याच्या सहवासामध्ये आपण फिरतोय तो साधू आहे. कोण? बाधू नाही, साधू आहे. अहो काम क्रोध मद मत्सर मोह अहंकार माया संपूर्ण गोष्टीवरती यांनी आधिराज्य मिळवलंय. तो एका वेश्येच्या घरी जाणार आणि जेवण ग्रहण करणार, हे काय मला पटत? गुरु जरी असला तरी मला पटत? एकाने काहीतरी शंका काढली, 500च्या 500 गळून पडले. पण उद्धार करण्यासाठी आलेला महात्मा हा उद्धार केल्याशिवाय परत जात नाही. आम्रपालीच्या घराच्या दिशेने गेले आणि गेल्याच्या नंतर तिने पदसेवा केली, सुंदर रांगोळी काढली, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, पुरणपोळीचा स्वयंपाक तयार केला. बसण्यासाठी पाटे, ताट ठेवण्यासाठी पाटे, पाट टेकण्यासाठी पाटे, अगरबत्त्यांचा घमघमाटे, सुंदर समोर रांगोळी काढली आहे. आणि आमरसाचा स्वयंपाक भगवान बुद्धांच्या समोर ठेवला आहे. भगवान बुद्ध समोर बसले. समोर बसल्याच्या नंतर हातामध्ये पाणी घेतलं, संकल्प सोडला आणि जेवण करण्यासाठी एक घास मोडला ना आता तोंडामध्ये घालणार आहे. त्या अवस्थेमध्ये आम्रपाली रस वाढण्यासाठी भगवान बुद्धांच्या समोर आले, काहीतरी कारण म्हणून त्यांच्या समोर आले आणि तिने स्मित हास्य केलं. भगवान बुद्धही तिच्याकडे पाहून हसले आणि हसल्याच्या नंतर तिने आपल्या अंतर्मनातली इच्छा व्यक्त केली. म्हणे महाराज ऐका ना, काय योगायोग आहे म्हणे, आजपर्यंत कुठला पुरुष माझ्या घराच्या दिशेने आला नाही आणि आज साक्षात भगवंत माझ्या घरी आलाय, तो हे साधू स्वरूपाने. अहो या जगाच्या पाठीवरती सर्वेक्षण जर केलं तर तुमच्या इतकं सुंदर या जगाच्या पाठीवरती कोणी नाही, तुमच्या इतकं तेजस्वी या जगाच्या पाठीवरती कोणी नाही. आणि माझ्याकडे बघा म्हणे, माझे इतकं सुंदर या जगामध्ये कोणी नाही आणि माझे इतकं पावित्र्यवान कोणी नाही. आजपर्यंत तुम्ही कसे म्हणे, कसे बिना लग्नाची आणि मी बिना लग्नाची, माझी इच्छा आहे तुम्ही माझ्यासोबत लग्न करावं. भगवान बुद्ध म्हटले, हो आम्रपाली, मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. 500 पैकी थोडेफार गंमत पाहण्यासाठी आले होते, त्यांनी तर तोंडच हाणायला सुरुवात केली. म्हणजे आज साधू आहे आणि वेश्येच्या घरी जाऊन जेवण काय करतो, लग्न काय करायचं म्हणतोय. भगवान बुद्धांनी हातामध्ये घेतलेला घास हा परत ताटामध्ये ठेवला, त्या अन्नाचं दर्शन घेतलं, सांगितलं मी तुमच्यावरती नाराज नाही म्हणे, पण हे जेवण करण्याच्या अगोदर मला एक अपेक्षा आहे, मला आंबा खाण्याची इच्छा झाली, मला आंबा देशील का आम्रपाली? आम्रपालीला आनंद झाला. ती म्हटली महाराज इतकी मोठी आमराई माझी, एक आंबा काय मागतं, लागतील तेवढे आंबे द्यायला तयार आहे. एका सेवकाला पाठवलं, तो पळत पळत गेला, एका झाडाचा इतका सुंदर पिवळा धडक झालेला आंबा, इतका तेजस्वी आंबा की तो पाहिल्याच्या नंतर कुणाच्याही तोंडाला पाणी, इतका गोड आंबा, जणू काय रत्नागिरीचा हापूस आंबा, केशर आंबा, इतका सुंदर आंबा समोर ठेवला. आंबा पाहिले अशा लाळ नाही आली कोणाच्या तोंडाला, इतका गोड आंबा पाहिल्याच्या नंतर प्रत्येकाला वाटेल की मला भेटावा, मला भेटावा. भगवान बुद्धांच्या समोर तो आंबा आणला ना, आणल्याच्या नंतर सांगितलं महाराज घ्या आंबा खा. भगवान बुद्धांनी सांगितलं आम्रपाली तू आणलेला आंबा खूप सुंदर आहे, इतका सुंदर आंबा आहे की पाहता क्षणी कोणालाही वाटेल मी खावा, पण ऐक ना हा आंबा मी खाणार आहे, पण आज नव्हे, इथून पुढे 3 दिवसांनी खाणार आहे. 3 दिवसांनी आंबा खाणार, तुझ्या घरचं जेवणही करणार आणि तुझ्यासोबत लग्न करणार. इतका आनंद झाला. ही वार्ता बघा त्या वैशाली नगरीच्या सम्राटापर्यंत पोचली. साधू स्वरूपाला साक्षात प्रागट्य झालेलं, काम क्रोध मद मोत्सम मोह अहंकार माया सगळ्या गोष्टीचा त्याग करून साधू स्वरूपाने फिरत असणारा भगवान बुद्ध एका वेश्येच्या घरी गेल्या आणि तिथे गेल्याच्या नंतर जेवण काय करतोय, आंबा काय खातोय, लग्न काय करतोय, असे वाईट गोष्टी दिसायला लागल्याच्या लोकांना लय आनंद होतो. लई जर एखादा महात्मा कृपा करतो ही गोष्ट असते ना, कोणी केलं नसतं. एखाद्या ठिकाणी भांडण चालू असतं, का गाव गोळा होतं, पण एखाद्या ठिकाणी मदतीची गरज आहे, सगळे लांबून कॅमेरे लावून पाहतात. तसेच कॅमेरे लावण्यासाठी सगळे तिथे जमा झाले. जरांगे पाटलाची जशी सभा भरायची तसा मोठा मंडप टाकला, म्हणे साक्षात जगाचा मालक भगवान बुद्ध आमच्या वैशाली नगरीचं जावाही होणार आहे. सम्राटाने मोठा मंडप टाकला, 3 दिवसांनी लग्न आहे. संपूर्ण पंचक्रोशीमध्ये वार्ता पसरवली, भगवंताचं लग्न आहे, एका वेश्येसोबत लग्न होणार आहे. सगळे लोक लग्नासाठी जमले. कशासाठी?
आणि भगवान बुद्ध असे फुलाच्या थाटा माटामध्ये त्या मंडपामध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर आम्रपाली असा लाखोचा समाज ते दृश्य पाहण्यासाठी समोर बसलाय. वाईट असलं तर लोक पाहिलं असे छाया छाया करीतच जागा. आणि मग त्या अवस्थेमध्ये भगवान बुद्ध समाधीच्या अवस्थेमध्ये बसलेले एका सोन्याच्या ताटामध्ये. वैशाली नगरीचा सम्राट म्हटला, अरे साक्षात भगवान बुद्ध तो आंबा खाणार आहे. आणि साध्या ताटामध्ये द्यावा, एका सोन्याच्या पेटीमध्ये तो आंबा ठेवला आणि भगवान बुद्धांच्या समोर नेला. तिसरा दिवस उजडला. ऐका ना स्वामी, आम्रपाली जवळ गेली, दर्शन घेतलं. स्वामी तुम्ही म्हटले होते की तिसऱ्या दिवशी मी आंबा खाणार आणि तुझ्यासोबत लग्न करणार. महाराज तो वेळ आलाय, अहो चांगला मुहूर्त काढलाय, ब्राह्मण बुवा आले, चला ना आपण लग्न करू. भगवान बुद्ध म्हटले मला आंबा तर खाऊ दे. म्हणे येडीस का म्हणे तू. आणि तो सोन्याच्या पेटीमधला आंबा बाहेर काढला. बाहेर काढल्याच्या नंतर आम्रपालीच्या हातामध्ये दिलं. इतका सुंदर आंबा, इतका सुंदर आंबा. अहो पाहता क्षणी हजारोच्या संख्येने बसलेल्या प्रत्येकाच्या तोंडाला लाळ टपकायला लागली. इतकं सुंदर आंबा. प्रत्येकाला वाटायचं अरे मला भेटावा, मला भेटावा, मला भेटावा. भगवान बुद्धांनी तो आंबा हातामध्ये घेतला आणि आम्रपालीच्या हातामध्ये दिला. सांगितलं आम्रपाली ऐक म्हणे, अगं हा आंबा मला हाताने खाता येतो, पण माझी अशी इच्छा आहे जिच्यासोबत मी लग्न करणार आहे तिने मला तिच्या स्वतःच्या हाताने हा भरवावा. पण एक माझी अट आहे म्हणे, हा आंबा तू कापायचा आहे, पण कोण्या शस्त्राच्या धातूने किंवा कुठल्या शस्त्राने तू हा कापायचा नाही. तर या कापण्यासाठी तुझं डाव्या हाताचं जे करंगळीचं नख आहे त्या करंगळीच्या नखाने तू हा आंबा काय करायचा, कापायचा. आणि कापल्याच्या नंतर तो आंबा मी खाणार. कोण बोलतंय? भगवान बुद्ध म्हटले आम्रपाली त्या करंगळीच्या नखाने तू आंबा कापायचा आणि कापल्याच्या नंतर तो आंबा मी खाणार. काप म्हणे. इतका आनंद झाला. जगाचा मालक त्रैलोक्याचा स्वामी साक्षात ब्रह्म स्वरूपाला असणारा भगवान ब्रह्म भगवान बुद्ध माझ्यासोबत लग्न करणार. आनंदाच्या ओशामध्ये इतका सुंदर घेतलेला आंबा तिने हातामध्ये घेतला. डावा आहे नाही का, डावा हात समोर केला आणि डाव्या हाताची करंगळीचं नख असं समोर केलं आणि तिने उजव्या हातात आंबा धरून त्या करंगळीच्या त्या इतका सुंदर दिसणाऱ्या आंब्यामध्ये, माझ्याकडे बघा, त्या आंब्यामध्ये तिने आपलं करंगळीचं नख टाकलं आणि टाकल्याच्या नंतर ताड दिवशी तो आंबा बाजूला टाकून दिला. वरतून दिसणारा इतका सुंदर आंबा, इतका सुंदर आंबा, इतका सुंदर आंबा. आंबा फोडल्याच्या नंतर आंब्यातून बाहेर काय निघतं? तुम्ही म्हणशाल महाराज मी येडे का म्हणे, आंबा फोडल्यावर रस निघतो ना. पण प्रकार असा झाला का इतका सुंदर दिसणाऱ्या आंब्यामधून आतमधून रस बाहेर निघण्याऐवजी किडे बाहेर आले. काय आले? आळया बाहेर आल्या. बाहेर आल्याच्या नंतर हातामध्ये दिसणारा सुंदर आंबा बाजूला टाकून दिला आणि आंब्याकडे पाहिल्याच्या नंतर अंतर्मनाला बोध झाला. काय बोध झाला? मदालसाठी आपल्या बाळाला तो बोध सांगते. काय बोध आहे? हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा वरी चरम घातले रे कुर्म कीटकाचा बाधा. आई आम्रपाली अगं वरतून दिसत असताना इतका गोड आंबा होता. लाखोच्या दृष्टिकोनातून हा समाज आपल्या समोर बसलाय. आंबा पाहिल्याच्या नंतर प्रत्येकाच्या अंतर्मनातली इच्छा आहे की पाहता क्षणी मला भेटावा, मला भेटावा, मला भेटावा. पण ऐक ना, फोडल्याच्या नंतर त्या आंब्यामधून कुर्म कीटक बाहेर आले ग म्हणे. तसंच तुझं ना माझं जीवन आहे. मी वरतून दिसत असताना इतकं सुंदर दिसतोय, आतून तितकं असेल का माहित नाही म्हणे. आजपर्यंत कुण्या पुरुषाचा तुझ्या जीवनामध्ये स्पर्श झाला नाही. इथून पुढे तुझ्या कुणा पुरुषाचा स्पर्श करून घेऊ नको. भगवंताची साधना अंतर्मनामध्ये कर. मुक्त पदाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हटले आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. महाराज म्हटले की जीवनामध्ये काम क्रोध नावाचे पाप ताप दैन्य नावाचे जे विकार उत्पन्न झाले ते एका साधूच्या एका हरिदासाच्या कृपेने त्याच्या भेटीने जीवनामधून नाहीशे झाले. पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली या बेटी हरिदासाची. विढाला महाराज म्हटले ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी तपतीर्थ जगे दान व्रत. महाराज म्हटले या जगाच्या पाठीवरती हरिदासाच्या जीवनामध्ये जे बळ आहे तसं बळ या जगाच्या पाठीवरती कोणामध्ये नाही. हे ब्रह्मांडाचं जरी सर्वेक्षण केलं तर या जगाच्या पाठीवरती साधूच्या अंतकरणामध्ये साधूच्या जीवनामध्ये असणारं बळ जितकं आहे तितकं बळ कोणामध्ये नाही बाबा. तुकोबराय म्हटले ऐसे बळ नाही अनेकाची अंगी तप तीर्थ
आणि दान व्रत. तप तीर्थ जगे दान व्रत. महाराज म्हटले तपामध्ये इतकं बळ नाही, दानामध्ये इतकं बळ नाही, आणि तीर्थामध्ये सुद्धा इतकं बळ नाही. सांगा ना महाराज. अहो तीर्थामध्ये बळ नाही कसं तुम्ही बोलता? या जगाच्या पाठीवरती गंगेची यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधम करू, किंवा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. त्या गंगेचं स्मरण केलं, त्या गंगेचं जर नामस्मरण केलं, त्याच्यामध्ये आम्ही स्नान केलं तर आमच्या जीवनातले पाप निघून जातात. आणि कुठल्या दृष्टिकोनातून तुम्ही बोलता की संता इतकं सामर्थ्य तीर्थामध्ये नाही? महाराज म्हटले संतांमध्ये जितकं सामर्थ्य आहे, जितकं संतांमध्ये बळ आहे, तितकं सामर्थ्य या जगाच्या पाठीवरती तीर्थामध्ये नाही. एकदा भजन करा. विढाल विढाल. सांगा ना महाराज. या जगाच्या पाठीवरती संत महात्म्यांमध्ये जितकं बळ आहे तितकं बळ तीर्थामध्ये नाही का हो? अहो तीर्थावरती आम्ही स्नान करण्यासाठी जातो. तिथं गेल्याच्या नंतर केलेले पुण्य, केलेलं पाप असेल, ते पाप धुण्यासाठी आम्ही तीर्थामध्ये स्नान करतो. पण त्या तीर्थाच्या ठिकाणी सुद्धा एक उणीव सांगितली. अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यते. तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपेन भविष्यती. महाराज म्हटले तीर्थाच्या ठिकाणी केलेलं पाप या जगाच्या पाठीवरती वज्रास्त्राने सुद्धा धुवू शकत नाही. अव तीर्थ त्याची इच्छा करीती नित्य काळ. कुणाची इच्छा? संत महात्म्यांची इच्छा साक्षात जगाच्या पाठीवरती तीर्थ महात्मे करता. तीर्थाने सुद्धा संताची इच्छा करावी. काय झालं म्हणे, एक दिवशीचा प्रसंग आहे. या जगाच्या पाठीवरती तीर्था इतकं ते संता इतकं सामर्थ्य या जगाच्या पाठीवरती तीर्थामध्ये नाही. ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी तप तीर्थ जगे दान व्रत. तपामध्ये इतकं सामर्थ्य नाही, म्हणून चांगदेव महाराजांसारखे योगी पुरुष इतक्या वर्षाचं तप केल्याच्या नंतर सुद्धा ज्ञानोबरायला शरण आले. महाराज म्हटले तपात इतकं सामर्थ्य नाही. दुसऱ्या क्रमांकाला साधना सांगितली, त्याचं नाव आहे तीर्थ. महाराज म्हटले संत महात्म्यांच्या जीवनामध्ये असणारे जे सामर्थ्य आहे तितकं सामर्थ्य तीर्थामध्ये देखील नाही. का तर तीर्थ त्यांची इच्छा करीती नित्य काळ व्हावया निर्मळ सर्व काळ. महाराज म्हटले निर्मळ होण्यासाठी, शुद्ध होण्यासाठी सुद्धा तीर्थ आणि त्या महात्म्यांची इच्छा करावी, संत महात्म्यांची. एक दिवशीचा प्रसंग आहे म्हणे. माता पार्वती आणि भगवान भोले बाबा, ऐका, हे ब्रह्मांडामध्ये फिरत आहे. या ब्रह्मांडाच्या अवस्थेमध्ये फिरत 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 असताना एक दिवशीचा प्रसंग आहे. माता पार्वती भगवान भोले बाबाला म्हटले, का हो किती दिवस झाले या स्मशानामध्ये राहायचं? भूतवे ताळ नाचती हर्षयुक्त उमापते. अहो राहण्यासाठी चांगलं घर नाही, कमीत कमी फिरायला तरी घेऊन जा मला. भोले बाबा म्हटले फिरायला जायचं चल म्हणे. आणि फिरायला निघले. सगळे नंदी असेल, भूत असतील, वेताळ त्यांच्या संग निघाले. ते आपण लग्नाला चाललोय का बँजो पार्टी घेऊन चाललोय? अहो फिरायला चाललोय आपण म्हणे. फिरायला जात असताना दोघांनी एकांतामध्ये जावं लागतं. स्वामी चला माझ्यासोबत. नंदीला सगळ्या सैनिकांना सांगितलं की तुम्ही इथंच थांबा, आम्ही दोघांना फिरून येतो. मग कुठं जायचं म्हणे? या ब्रह्मांडाची प्रदक्षिणा मारायची. या जगाच्या पाठीवरती जे चांगलं आहे ते चांगल्या चांगल्या गोष्टी पाहण्यासाठी जायचं. आणि मग निघाले. आणि निघाल्याच्या नंतर फिरता 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 म्हणे आत्ताचं जे आळंदी तीर्थक्षेत्र आहे त्या आळंदी तीर्थक्षेत्राला पूर्वीचं नाव आहे आनंदवन. काय? आळंदी तीर्थक्षेत्राला पूर्वजात जे नाव आहे त्याचं नाव आनंदवन आहे. आणि त्या आनंदवनामध्ये माता पार्वती आणि भगवान शिवशंकर फिरत फिरत आले. माझ्या ऐका ना, आता माझ्याकडे लक्ष द्या. जर तुम्ही आणि तुमचे मालक जर फिरायला गेल्याच्या नंतर किती तुमचं घरी भांडण होतं असू द्या, पण फिरायला गेल्याच्या नंतर प्रेम जागृत होतं, आहे का नाही? आणि प्रेम जागृत झाल्याच्या नंतर आमच्या माया मावल्या स्वतःच्या पतीला प्रश्न विचारता, का हो या जगाच्या पाठीवरती माझ्यापेक्षा जास्त, या जगाच्या पाठीवरती सगळ्यात प्रिय तुम्हाला कोण आहे हो? माझ्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही कोणावरती करता? असं सहजिकच आहे. कुठली बायको नवऱ्याला प्रश्न विचारते. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला काय अनुभव? आपलं काय झालं नाही, पण डोळ्याने दिसतंय ते सांगते मी तुम्हाला. आणि माता पार्वती भगवान शिवशंकराला विचारते, स्वामी सांगा ना माझ्यापेक्षा जास्त तुम्ही कोणावरती प्रेम करता? असं म्हटल्याच्या नंतर समाधी लागली आणि नाचायला लागले. श्रीराम जय राम जय जय राम.
अहो मुखार विंध्यातून राम नाव बाहेर आलं ना, बाहेर आल्याच्या नंतर इतकी समाधी लागली, नाचायला सुरुवात केली. राम राम त्या अवस्थेमध्ये भजन करताय, भजन करताय, भजन करताय, नाचण्याचा परिपाक आहे. इतकं भजन भोलेनाथ करताय, नाचता 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 म्हणे कमराला असलेला जो पितांबर आहे, व्याघ्र पितांबर, तो खाली गळाला. हातामध्ये असलेला डमरू तो बाजूला पडून पडला, डोक्यावरती लावलेला चंद्र तो बाजूला उडून गेला, माथ्यावरती बांधलेले जे जटा आहेत त्या पायापर्यंत मोकळे झाले आणि भगवान भोले बाबा नाचताय. माता पार्वती ते नाचण्याचं कृत्य पाहताय, म्हणे कुडून आणलं, फिरायला आणलंय. बाबाला विचारलाय कोण आवडतं, आणि नाचायला सुरुवात केली. म्हणे ठीक आहे, नाचतोय तर नाचू द्या. पण आकाश मार्गाने इंद्रदेव चालले होते. कोण? इंद्रदेव चालले होते. आणि त्या अवस्थेमध्ये बघितलं आणि इंद्रदेवाने भगवान भोले बाबाची झालेली अवस्था पाहिली ना, हसला, जोर जोराने हसला. माता पार्वतीने ते पाहिलं, म्हणे माझा मालक, माझे पती हे भजन करत आहे. त्या भजनाच्या तालावधीमध्ये झालेल्या अवस्थेला इंद्रदेवाने हसावं, श्राप दिला, जा म्हणे तुझ्या शरीराचं पाणी होईल. काय होईल? पाणी होईल. पाणी होईल असं म्हटल्याच्या नंतर शरीराचं पाणी झालं. कुठं? आळंदीला. ऐका, आता इतिहास इथं आपला. आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये शरीराचं पाणी झालं. कोणाच्या शरीराचं? इंद्राच्या. इंद्राच्या शरीराचं झालं पाणी. आणि मग त्या नदीचं नाव पडलं काय? इंद्रायणी. आणि मग त्या ठिकाणी दंडवत घेतला, दर्शन घेतलं आणि सांगितलं, महाराज स्वामी ऐका ना, माता मी भगवंताने केलेल्या भक्तीवरती हसत नव्हतो. जी अवस्था भजनात झाली होती, अहो ती पाहिल्याच्या नंतर कोणालाही हसू येईल म्हणे. ती पाहिली म्हणून मला हसू आलं, मला उशाप द्या. सांगितलं उशाप भोगण्यासाठी कलियुगामध्ये ज्ञानोबराय नावाने एक संत महात्मा, एक योगी पुरुष या मृत्यू लोकामध्ये जन्माला येईल. ज्या दिवशी या इंद्रायणीचं पाणी त्यांच्या चरणावरती समर्पित अवस्थेने काय होईल? लोटांगण घालेल. त्या दिवशी काय होईल? तुमच्या जीवनामध्ये उद्धार होईल. महाराज म्हटले, तीर्थ त्यांची इच्छा करीती नित्यकाळ, भावया निर्मळ सर्व काळ. आणि तुम्ही म्हणाल मग इंद्राच्या जीवनामध्ये शुद्धता झाली का? हो महाराज म्हटले, झाली ना. एक दिवशीचा प्रसंग आहे. विठ्ठल पंताने रुक्मिणी आई साहेबांनी देहांत प्रायचित्त घेतलं. ऐका, तीर्थ हे संताच्या चरणाजवळ गेल्याशिवाय राहत नाही. आपल्या मुलांना समाजामध्ये चांगलं जीवन जगता यावं या दृष्टिकोनातून, अहो आजपर्यंत आम्हाला चांगलं जीवन जगता आलं नाही, पण आमच्या मुलाला चांगलं जीवन जगता यावं या दृष्टिकोनातून एका बापाचं आणि एका आईचं आपल्या लेकरासाठी समर्पण आहे. लेकुराचे हित वाही माऊलीची चित्ताईसी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीत. इंद्रायणी मातेच्या तीर्थक्षेत्रामध्ये आपला हा देह बुडून टाकला. संपूर्ण इंद्रायणी नगरीमध्ये वार्ता पसरली. विठ्ठल पंताने रुक्मिणी आईसाहेबांनी देहांत प्रायचित्त घेतलं. त्यांच्या देहा हा जलमय होऊन गेला. त्या अवस्थेमध्ये चिता सजवली. चितेला अग्निडाग देण्यात आला. अग्निडाग दिल्याच्या नंतर 1 दिवस 2 दिवस 3 दिवस आपण गेल्याच्या नंतर मुलांना समाधानाने जीवन जगता होईल याच्यासाठी आई बापाचं काय आहे? त्यांनी आपला देह वाहून दिला. पण गेल्याच्या नंतर सुद्धा समाजाने ज्ञानोबरायांना निवृत्ती दादाला छळायचं सोडलं नाही. पण काही आळंदी प्रांतामध्ये चांगले लोक होते. काही लोकांनी विचार केला, म्हणे या जगाच्या पाठीवरती अरे अनाथ लेकर आहे, त्याला राहण्यासाठी कुठेतरी जागा दिली पाहिजे. म्हणून काही लोकांनी सिद्धभेट नावाचं एक तीर्थक्षेत्र आहे, त्या तीर्थक्षेत्रामध्ये एक कुटियेचं निर्माण करून दिलं. त्या कुटियेमध्ये 4 जण राहत होते. निवृत्तीदादा, सोपन काका, मुक्ताबाई आणि ज्ञानोबराय. एक दिवशीचा प्रसंग आहे. पहाटच्या प्रसंगी ज्ञानोबराच्या जीवनामध्ये शुद्धतेचं जीवन आहे. पंचमहाभूताची तत्वे अंगावरती रोमांच उभे करत होते. थंडगार वारा अंगाला झोंबून जात होता. पक्ष्यांचा जिवाळा कानावरती ऐकू येत होता. चांदण्यांचा प्रकाश हा कमी प्रमाणामध्ये झाले होता. आणि पहाटच्या प्रसंगाला ज्ञानोबराय उठले आणि शुद्धतेचं जीवन आहे माझ्या ज्ञानोबराच्या जीवनामध्ये. ज्ञानोबरायने विचार केला, अरे आई बाप आपल्याला सोडून गेले, पण लहानशे आपले भावंडे, त्यांना पोटामध्ये अन्न जाण्यासाठी काहीतरी करावं लागेल, पोट भरण्यासाठी काहीतरी करावं लागेल. या अवस्थेमध्ये 7 वर्षाचे माझे ज्ञानोबराय. अहो 7 वर्षाच्या लेकराला शेंबूड पुसता येत नाही हो. पण काय पराकोटीचे विचार आहे माझे ज्ञानोबरायचे. विचार केला, माझी मुक्ता घरामध्ये उपाशी कुठून तरी मागून आणलं पाहिजे, भगवंताच्या भक्तीमध्ये गेलं पाहिजे. पहाटच्या प्रसंगी माझ्या ज्ञानोबरायने खांद्यावरती पंचा टाकला, उपरणं टाकलं आणि छोटे छोटे आपले पावलं टाकत 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 इंद्रायणीच्या दिशेने आले. अंतर्मनामध्ये शुद्धतेचा विचार आहे.
इंद्रायणी मातेचं स्नान करावं, सिद्धेश्वराचं दर्शन करावं आणि आळंदी तीर्थक्षेत्रामधून काहीतरी भिक्षा मागून आणावी. या अवस्थेमध्ये ज्ञानोबा आपले छोटे छोटे पावलं टाकत टाकत इंद्रायणीच्या तीर्थक्षेत्राकडे निघाले. आता इंद्रायणीच्या घाटावरती जो काकडा भजनाचा टाळ मृदुंगाचा आवाज आहे तो कानावरती अधिकच येऊ लागला आणि त्या भजनाच्या तालामध्ये ज्ञानोबारायांनी चालायला सुरुवात केली. छोटे छोटे पावलं टाकत 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 ज्ञानोबाराय आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये आले. सूर्यनारायणाने आपली भगवी चटा या भूमंडलावरती टाकली होती आणि स्नान करण्यासाठी माझे ज्ञानोबाराय आळंदी तीर्थक्षेत्रावरती त्या ठिकाणी घाटावरती पोहोचले होते. ज्ञानोबारायांनी इंद्रायणी मातेचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर आपलं जे कटिवस्त्र आहे ते पहिल्या पायरीवरती काढलं, जानवं कानाला गुंडळलं आणि इंद्रायणी मातेचे 7 पावलं ज्ञानोबाराय खाली उतरत आहे. आणि खाली उतरल्याच्या नंतर इंद्रायणी मातेचं परत दर्शन घेतलं. पाण्यामध्ये शेंडी सहित डोक्यासहित एक डुबकी मारली. वरती येत असताना उंजळीमध्ये पाणी आणलं. समोर साक्षात भगवान नारायण हे प्रगट झाले होते, सूर्यनारायण. पूर्व दिशेला तोंड केलं. ज्ञानोबारायाने हातामध्ये पाणी घेतलं आणि सूर्यदेवाला आराधना देत आहे. ओम खागाय नमः, ओम तेजाय नमः, ओम रविदेवाय नमः, ओम भास्कराय नमः. हातामध्ये असलेलं ज्ञानोबारायांचं पाणी टप 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 इंद्रायणीच्या पाण्यामध्ये पडत होतं. त्या इंद्रायणीच्या पाण्यामध्ये असलेले छोटे छोटे मासे ज्ञानोबारायांच्या पायाला टोचे मारून जात होते. पंचमहाभूताचे रोमांच अंगावरती उभे होत होते. आनंद लहरी जीवनामध्ये उत्पन्न होत होत्या. ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण होता. पण शास्त्रकार असं सांगता की आनंद हा माणसाच्या जीवनात जास्त काळ टिकत नाही. न नित्यम सुखम न नित्यम दुःखम. कोणाच्या जीवनात सातत्याने सुखही नाही आणि कोणाच्या जीवनात सातत्याने दुःखही नाही. त्या अवस्थेमधली परिच्छिन्न अवस्था बघितली आणि त्या घाटावरती कपाळावरती मोठ्या आड्या टाकलेल्या, खांद्यावरती उपर्ण टाकलेला, माथ्यावरती भली मोठी शेंडी असलेला, कपाळावरती मोठा गोपीचंद लावलेला, हातामध्ये धोतर धरलेला एक ब्राह्मण. तो ब्राह्मण कसला, बामण म्हणावं लागेल त्याला. कारण ब्राह्मण वेगळा आणि ब्राह्मण वेगळा. ब्रह्म जाणे तो ब्राह्मण. अहो, जो लोकांचा मत्सर करत नाही त्याला ब्राह्मण म्हटलं जातं. लोकांना वाईट करण्यासाठी आला, त्याचं नाव वेसोबा खेचर नावाचा ब्राह्मण. इंद्रायणीच्या घाटावरती आला आणि घाटावरती आल्याच्या नंतर लांबूनच कपाळावरच्या आड्या वाढवल्या. लांबून बोलतोय, कोण? संन्यासाचा ज्ञान काय? असं म्हटल्याच्या नंतर माझ्या ज्ञानोबारायांनी आपल्या मुखारविंदातून शब्द काढले, होय काका, होय काका. अरे, तुमच्या आई बापाने तीर्थक्षेत्र बाटवलं, तुम्ही आता हे तीर्थ बाटवायचं ठरवलं काय? ज्ञानोबाराय वेसोबा खेचर ब्राह्मणासोबत बोलताय, काका अहो, गटर नाल्याचं पाणी गंगेला मिळालं ते देखील गंगाजळ झालं ना. आमच्या सारख्याच्या स्पर्शाने हे तीर्थ बाटत असलं तर हे तीर्थ कसलं म्हणे. वेसोबा खेचर नावाच्या ब्राह्मणाला इतका राग आला म्हणे, अरे मी शास्त्रीय पंडित आहे, वेदपाठी पंडित आहे आणि लहानसा एक संन्यासाचा पोरगा मला शहाणपणा शिकवतोस. ताड दिशी इंद्रायणीचे 7 पावलं खाली उतरला आणि उतरल्याच्या नंतर ज्ञानोबारायचं कवळ लुसलुशीत मनगट हातामध्ये धरलं आणि ताड दिशी काना खाली ठेवून दिले. ज्ञानोबारायच्या डोळ्यामधून नेत्र बिंब हे खाली पडताय, डोळ्यामधून पाणी अश्रू हे वाहत आहे आणि त्या अवस्थेमध्ये ज्ञानोबाराय वेसोबा खेचर ब्राह्मणासोबत बोलताय, ऐका ना काका, आज मी तुम्हाला शब्द देतो काका, आजपासून जर हा संन्यासाचा ज्ञाना जर तुम्हाला इंद्रायणीच्या तीर्थक्षेत्रावरती दिसला तर काका या ज्ञानाला इंद्रायणीच्या पाण्यामध्ये बुडून मारा. इंद्रायणीचं पाणी हातामध्ये घेतलं, संकल्प सोडला, माते मी तुझ्याकडे येणार नाही, तुला माझ्याकडे यावं लागेल. कळतंय तुम्हाला? ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले, पण ज्ञानोबाराय परत इंद्रायणीच्या घाटावरती गेले नाही त्या अवस्थेमध्ये. पण महाराज म्हटले की इंद्रदेवाला मिळालेला श्राप, त्या श्रापातून मुक्त होण्यासाठी इंद्रायणी मातेला ज्ञानोबारायच्या समाधीवरती जावं लागलं. कुठे जावं लागलं? समाधीवरती जावं लागलं. तीर्थ त्यांची इच्छा करीती नित्य काळ, भावया निर्मळ सर्व काळ. महाराज म्हटले, म्हणून ऐसे बळ नाही अनेकाचे अंगे, तप तीर्थ जगे दान व्रत. महाराज म्हटले, या जगाच्या पाठीवरती असं बळ कोणामध्ये नाही. काय बळ साधू संतांमध्ये? महाराज म्हटले, असं बळ कोणामध्ये नाही. अहो, किती योग साधना केल्याच्या नंतर मेलेल्या माणसाला पुन्हा जिवंत करता येईल असं काही गणित आहे का? महाराज म्हटले, माझ्या ज्ञानोबारायांनी मेलेल्या माणसावरती कृपा करावी आणि कृपा केल्याच्या नंतर मेलेल्या माणसाने उठावं आणि ज्या ज्ञानेश्वरीचं पारायण आपण करतोय ते ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहावा.
इतकं बळ महाराज म्हटले या जगाच्या पाठीवरती कुणामध्ये नाही. कसं बळ नाही? अभंगाचं दुसरं चरण. ऐसे बळ नाही आणि काचे 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 जपे तीर्थ जगीला नवरात्र कपी तीर्थ जगीला नवरात्र ऐसे बळ नाही आणि काचे ऐसे बळ नाही आणि काचे ऐसे बळ नाही अनेकाचे अंगे तप तीर्थ जगी दान व्रत. महाराज म्हटली या जगाच्या पाठीवरती ऐसे बळ नाही. अहो हरिदासामध्ये माझ्या संत महात्म्यामध्ये जे बळ आहे ते या जगाच्या पाठीवरती कोणं नाही. महाराज म्हटले देवाची प्राप्तता ही मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर संत संगतीशिवाय कोणी करून देऊ शकत नाही. फक्त या जगाच्या पाठीवरती भगवंताची प्राप्तता करून घ्यायची असेल तर हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. महाराज म्हटले संत संगतीमध्ये जावं लागेल. अहो देवाची प्राप्तता आपल्या जीवनामध्ये करण्यासाठी संत संगतीमध्ये जावं लागेल. महाराज सांगा ना का जावं लागेल? त्याची अवस्था वर्णन करत असताना महाराज म्हटले की आपल्या जीवनात सुख प्राप्त व्हावं यासाठी भगवंत जीवनात यावं हे सुख आहे ना. हो देव आमच्या जीवनामध्ये आम्हाला भेटावं हे सुख आहे, ही अवस्था आमच्या जीवनात निर्माण होण्यासाठी संताची गरज आहे. पण देवाच्या जीवनामध्ये सुद्धा सुख निर्माण करण्यासाठी जी अवस्था जो वर्ग कारणीभूत ठरतो त्याचं नाव संत आहे. महाराज म्हटले ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सजनी राहील. महाराज म्हटले संताच्या संगतीमध्ये देवाने राहावं. ओ ते संत संगतीमध्ये राहिल्याच्या नंतर काय काय करत नाही. महाराज म्हटले देव इतकी काही काही कारण करतो. महाराज म्हटले त्या संताच्या चरणाचं जे चरण रज आहे ना ते आपल्या माथ्यावरती लावतो. आणि ते माथ्यावरती लावल्याच्या नंतर नुसतं माथ्यावरती लावत नाही तर माथ्यामध्ये लावल्याच्या नंतर त्यांच्या कीर्तनामध्ये नाचतो. विढल विढल महाराज म्हटले तू भगवंत त्या संत महात्म्यांच्या चरणा त्या पर्याप्त अवस्थेमध्ये त्यांच्या कीर्तनामध्ये नाचतो. त्यांचं चरणरज आपल्या माथ्यावरती लावतो. का लावतो? आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. महाराज म्हटले भगवंत त्यांच्या कीर्तनामध्ये नाचतो, त्यांचे चरणरज आपल्या माथ्यावरती लावतो. ही अवस्था भगवंताच्या जीवनामधली. आणि सांगा ना महाराज ते संत चरणामध्ये गेल्याच्या नंतर त्या संताच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर काय अवस्था तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली किंवा त्या भगवंत ते संत महात्मे कुठल्या दृष्टिकोनातून आपल्या जीवनामध्ये या साधनेच्या अवस्थेला प्राप्त झाले. महाराज म्हटले त्या संत महात्मे आपल्या जीवनामध्ये ज्या मार्गाने गेल्याच्या नंतर उद्धार पावले ना ते साधने काय साधने ते महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगते. भवतारा भवतारा
म्हटले भवतरावया उत्तम हीणाव भिजून दीपाव हात काय. महाराज म्हटले या जगाच्या पाठीवरती या कल्याणकारी अवस्थेला किंवा या साधनेच्या अवस्थेला या बलरूपी स्वरूपाला प्रगट झालेले संत महात्मे ते कशाच्या साधनेवरती झाले. महाराज म्हटले त्यांनी आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं. ऐसे बळ नाही अनेकाचे अंगे तपतीर्थ जगे दानव्रत किंवा भवतरावया उत्तम हीणाव भिजून येते बाब हात काय. महाराज म्हटले ज्या अवस्थेला बळीयांचे अंकित आम्ही झालो बळीवंत या पदाला संत महात्म्य प्राप्त झाले कशाच्या साधनेवरती. महाराज म्हटले त्यांनी नामस्मरण केलं. ते नामस्मरण आपण सर्वजण एकदा प्रेमाने आनंदाने आपण सर्वजण करू. सर्वांनी एकदा प्रेमाने वरती हात करायचे. चला वरती हात करा सगळे. कळ नाही लागली कुणाला. ऐका सगळ्यांनी एकदा प्रेमाने मुखाने भजन करायचं हाताने टाळी वाजायची. हरी विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरी विठोबा टाळी 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 टाळ. जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा भवतरावया उत्तम हीणाव भिजून दीपाव हात काय. ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी तपतीर्थ जगे दानव्रत. महाराज सांगा ना या जगाच्या पाठीवरती भव अवस्थेला पार करून जाण्याची जी साधना ज्यांच्यामुळे आमच्या जीवनात प्राप्त झाली ते संत महात्मे. मग आमच्या जीवनात ती अवस्था त्या हा भवसागर तरून जाण्यासाठी काय करावं लागेल. महाराज म्हटले संत समागमे दुरोणी आवडी करावी तातडी परमार्थी. परमार्थाची आवड आम्ही आमच्या